नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्र शासनाचं नवीन जे आलेलं पत्रक आहे, खरं तर धक्कादायक हे पत्र आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील क्रीडा, कला व संगणक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने निवड करण्याबाबतचा हा अतिशय धक्कादायक निर्णय म्हणावा लागेल. कारण की एका बाजूला हे कला, क्रीडा व संगणक शिक्षक भरतीमध्ये या संपूर्ण जागा याव्यात यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ऐन भरतीच्या मोक्यावरती आपण जर पाहिलं तर ह्या संपूर्ण पदांचा समावेश कंत्राटी पद्धतीने करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. यदाकदाचित ही विभागांतर्गत जरी भरती असली तरी त्या जागा त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने अडवून ठेवण्याचं काम या ठिकाणी आपल्याला सरकारच्या माध्यमातून या GRच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. हा GR नक्की काय सांगतो की शासकीय आश्रमशाळांमध्ये क्रीडा शिक्षक मार्गदर्शक हे पद संदर्भ क्रमांक 1 येथील 6/3/2018च्या शासन निर्णयान्वये संगणक शिक्षक निर्देशक हे पद संदर्भ क्रमांक 2 आणि कला शिक्षक हे संदर्भ क्रमांक 3 येथील 13/6/2019च्या शासन निर्णयान्वये कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितले समित्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि इथे त्यांनी स्पष्ट दिले पहा 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये, उक्त कला, क्रीडा व संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणुका जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमार्फत करण्याची प्रस्तुत संदर्भीय शासन निर्णयामध्ये तरतूद आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 16/11/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये अंतिम केलेला असून प्रस्तुत आकृतीबंधामध्ये प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत 1 कला, 1 क्रीडा व 1 संगणक शिक्षक अशी एकूण 1497 पदे मंजूर करण्यात आली असून त्यांच्या सेवाबाह्य स्रोतांद्वारे घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. आता खरं तर ही भरती पवित्र पोर्टल मार्फतच होणं अपेक्षित होतं, कारण की ह्या संपूर्ण जागा पवित्र पोर्टलला जर आल्या तर आपल्या शिक्षक बांधवांचं मेरिट कमी लागलं असतं. हे कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांच्या नोकरीची सगळ्यात मोठी ही संधी या ठिकाणी या शासन निर्णयाने हिसकावून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. जागा ह्या कला, क्रीडा आणि संगणकाला येणार आहेत, परंतु ह्या आदिवासी विभागाच्या जागा जर आल्या असत्या तर अजून मेरिट खाली आलं असतं आणि आपले सर्व बांधव त्या शिक्षक भरतीमध्ये जॉईन झाले असते. त्या संदर्भातलं आपण जर पाहिलं तर इथे दिले पहा 3 नंबरचा मुद्दा, प्रस्तुत शासन निर्णयाविरोधात मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे GD आव्हाड व इतर यांनी मूळ अर्ज, CN साबळे व इतर यांनी मूळ अर्ज क्रमांक तसेच RS कापडे व इतर यांनी मूळ अर्ज दाखल केलेला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई व नागपूर यांनी अन्वये पुढील प्रमाणे आदेश पारित केलेले आहेत. आता त्यांनी आदेश काय दिलेत पहा, आदेश देखील त्यांनी त्याच्यावरती जी याचिका टाकलेली होती त्याच्यासाठी आदेश दिलेत. खरं तर पहा, आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता संदर्भ 8 येथील दिनांक 2 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये 837 व संदर्भ क्रमांक 9 येथील 20/11/2025 रोजीच्या शासनपत्रान्वये 3 अशा एकूण 840 कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरता कंत्राटी पद्धतीने नियुक्तीस मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे 840 जागा खूप झाल्या, ह्या 840 कमी जागा नाही आहेत. या 840 जागा कंत्राटी पद्धतीने अशा पद्धतीने अडून राहणार आहे. त्याचा तोटा या सर्व कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना त्या ठिकाणी भोगावं लागणार आहे. आता आयुक्त पहा 5 नंबरचा मुद्दा, आता आयुक्त आदिवासी विकास यांनी संदर्भ क्रमांक 11/12 येथील दिनांक 31/3/2026 व दिनांक 11/5/2026च्या पत्रान्वये प्रस्ताव सादर केला आहे की सन 2025-26 मध्ये मान्यता दिलेल्या 840 कला, क्रीडा व संगणक कंत्राटी शिक्षकांपैकी सन 2025-26 मध्ये 597 कला, क्रीडा व संगणक शिक्षक हजर होते. या 597 याच्यामध्ये 187 कला, 282 क्रीडा व 168 संगणक शिक्षक कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आयुक्त आदिवासी विभाग
विकास यांच्या उपरोक्त प्रस्तावास अनुसरून सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरता 597 पहा बरं का किती 597 त्याच्यामध्ये कला शिक्षक 187 आहेत, क्रीडा शिक्षक 282 आहेत, संगणक शिक्षक 168 आहेत. कला क्रीडा व संगणकांच्या कंत्राटी शिक्षकांना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करून कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यांची नावे कार्यरत असलेल्या आश्रमशाळांची यादी त्या ठिकाणी चेक केली जाईल. आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते सदर शिक्षकांनी इच्छुकता दर्शवल्यास व त्यांची कामगिरी समाधानकारक असल्यास जिल्हाधिकारी यांच्या समितीने त्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्ष कालावधीकरता निवड करावी. त्यांची इच्छा असेल तर निवड करायची, नाहीतर दुसरे शिक्षक तयार आहेत असं त्यांचं मत आहे. सदर आदेश 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे 1 वर्षासाठी कंत्राटी भरती करायची, विषय संपवायचा हे त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आणि ह्याच जागा जर परमनंट भरल्या गेल्या असत्या तर नक्कीच आपले जे कला शिक्षक आहे, क्रीडा शिक्षक आहे, संगणक शिक्षक आहे त्यांच्या जागांमध्ये अजून वाढ झाली आहे असती. खरं तर म्हणजे त्यांच्या जागा येणार नाहीत असं नाही, जागा येणार आहेत, काळजी करू नका, तुमच्या जागा येणार आहेत. परंतु या जागा जर आल्या असत्या हक्काचं तर तुमचं मेरिट अजून खूप कमी आलं असतं आणि 100% तुमचा फायदा त्या ठिकाणी झाला असता. तर असू दे, आता हा GR तर आलेला आहे. या संदर्भात काही पावले उचलली गेली किंवा त्याच्यावरती काही पावलं उचलता येतात का यावरती विविध क्रीडा संघटनांच्या सभा चालू आहेत आणि त्यांचे विचार चालू आहेत की एखादं आंदोलन करायचं की काय. त्या संदर्भात त्यांनी प्रयत्न केले तर त्यांना यश देखील मिळू शकतं. तर सर्वांना ऑल द बेस्ट आहे. सर्वांचं काम या भरतीमधून परमनंट व्हावं यासाठी सर्वांना अशा शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. ऑल द बेस्ट.